नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. त्रिशू, काय आलं सकाळी सकाळी लॉलीपॉप? हा नाही. मग ते काय खातेस? कुणी दिलं तुला लॉलीपॉप? हा, अंकलने दिलं तुला? असं लॉलीपॉप नाही खायला सांगितलं नाही त्रिशू सकाळी? मम्मीनेच सांगितलं? मग मम्मीने नाही सांगितलं तुला नाश्ता करून घे, दूध पिऊन घे? हा, मम्मीने सांगितलं. आता मम्मी सांगते हे टेंट हाऊस ना म्हणे, त्या अंकलला देऊन द्या. हे टेंट हाऊस देऊ तुझं अंकलला? दुसरं घेणार? अरे यार, मग याला काय झालं? हे पण चांगलं आहे ना. हा, तुटलं आहे? नाही ग, नाही तुटलं आहे ना, ते चांगलं आहे ना. चल तू आता पोहे आणि दूध पिऊन घ्या. हा, पोहे खाऊन घ्या आता. चहा नाही प्यायचा अजिबात, नाही तर तुला डॉक्टरकडे घेऊन जायला लागेल मग चहा जर पिली तर. तू आलं ना लक्षात? हां. मम्मी काय करते? काय माहिती काय करते? चाय बनवते. चायमध्ये काय काय टाकलं मम्मीने? हां, अद्रक टाकलं. अजून काय टाकलं? काहीच नाही. अरे, साखर आणि मीठ. हां, अच्छा, साखर, चायपत्ती आणि अद्रक. हां, चाय बनवते ना मम्मी? चालेल मग. तू पण आपलं दूध आणि पोहे खाऊन घे मग. हां. गायत्री, झालं नाश्ता बनवून? तेच मित्रांनो, आज सोमवार होता. हा तर शिव. हां, काय आलं? सकाळी सकाळी माती खाल्ली होती? काय ग गायत्री, सकाळी सकाळी माती खाल्ली होती तू? मग समजत नाही का तुला? हा काय? हा, मग तेच मित्रांनो, आज बघा सोमवारी, आज कामावरती काही गेलो नाही कारण की शनिवार रविवार मला सुट्टी असते. तर त्या दोन्ही दिवस आम्हाला बोलवलं होतं, जरा थोडं काम होतं. तर त्याच्यासाठी म्हटलं जाऊ दे, शनिवार रविवार परत कामाला गेलो तर सोमवारी सुट्टी घेऊन घ्यावं म्हटलं. तर आज सोमवारची सुट्टी घेऊन घेतली. उद्यापासून तेच आपली डेलीची रुटीन, सकाळी उठा संध्याकाळी या, तेच आपले डेलीचं चालू राहणार. हा त्रिशू, खट्ट आहे? आंबट आहे ना ग त्रिशू. ही अर्धी खानदेशी भाषा बोलते ना, अर्धी मराठी भाषा बोलते ना त्रिशू. गायत्री, गावाकडे कधी राहून कधी प्रेम केलंय का? हा, शाळेमध्ये आम्ही जेव्हा होतो ना, तेव्हा काही कविता केल्या होत्या ना, त्या कविता अजून पण आठवतात, माहिती आहेत का? मग तुला एखादी कविता सांगू का? हा, म्हणजे एखादी मुलगी मुलावरती प्रेम करते, त्याच्यानंतर ती त्याला सोडून जाते ना, त्याच्यावरती कविता केली होती. हा त्रिशू, माती खाल्ली होती ना? गायत्री, माती नाही खायची. हा, हे बघ. गेलो हरून असंच तालांना, गाणे आता कठीण झाले. तूच दिलेल्या शब्दांना सखे सूर लावणे कठीण झाले. रसिकही गेले तुझ्या जाण्यानं, मैफिल आता ओसाड आहे. चगडतो अजून मी त्या दुःखांना, अन घोरणे घशातून कठीण झाले. तुझ्या दुराव्याने सखे उगाच मी गांजून गेलो, नावालाही फासला काळीमा, अन बसणे माणसात कठीण झाले. वळूनही मागे नाही पाहिलेस तेव्हा काळीजही थरथरले. वळूनही मागे न पाहिलेस तेव्हा काळीजही थरथरले. आसवांचे फक्त थेंब गाळिले, अन आता रडणेही कठीण झाले. हा, हे बघ, शाळेमध्ये असताना या कविता केल्या होत्या, त्या डायरी अजून पण जपून ठेवल्यात गायत्री. पण मी काय प्रेम वगैरे केलं नव्हतं कुणावर, फक्त आपल्या फक्त त्या कविता लिहून ठेवल्यात फक्त मी, बस. हा, नाही नाही, काहीच अनुभव नाही. चांगला चांगला संसार चालू आहे. उगीच प्रेम काय केलं नव्हतं मी, फक्त एक ते कविता लिहायचं, एक कविता लिहायची आवड होती. तर ते आपले कविताच्या माध्यमातून सांगितलं मला. काय कविताच्या माध्यमातून काय? प्रेम प्रत्येकाचं होतं ना गायत्री. गावी जर राहिलो, शाळेमध्ये प्रत्येकाचं प्रेम असतं ना. तू पण प्रेम केलं होतं का नाही गायत्री? हा, नाही, तसं संस्कारची गोष्ट नाही गायत्री, ते एक असतं. नाही का? हा,
हा 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 तेच तेच मित्रांनो, आता म्हणजे त्या जुन्या गोष्टी काही आठवल्या तर चला म्हटलं गायत्री सोबत शेअर करूया म्हटलं. पण खरंच काय ते प्रेम वगैरे काही केलं नव्हतं आम्ही, फक्त असेच ते फक्त एक डायरीवरती त्या कविता लिहिल्या होत्या. शक्यच नाहीये भूषण. कस काय शक्य नाहीये? अजिबात नाही. तुमचं तोंड बघून कोणी बोलणार आहे का? अरे तोंड बघून म्हणजे वेडी आहेस का गायत्री तू? एवढं भारी बोलतात आता. अरे एवढं भारी बोलतात म्हणजे ते एक डायरी मध्ये लिहून ठेवलेल्या आहेत, त्यात जपून ठेवल्या आहेत कविता. हा नाही नाही नाही, अरे प्रेम आता बघ. म्हणजे तुम्ही मला धोका दिला तुला? तुमचं प्रेम होतं. हा मग तुमचं प्रेम होतं. पोरगीला पण धोका दिला आणि तुम्ही सोडून दिलं ना तिला. अरे कुठली पोरगी, काहीच नव्हता ना. प्रेम प्रेम कुठे काय राहिलं असतं तर केलं असतं. प्रेम नाही काहीच नाही होतं ना. असं होणारच नाही. नाही नाही, खरंच नव्हतं गायत्री. सांगा मित्रांनो, हिला जर समजून शाळेमधल्या त्या जुन्या आठवणी राहतात ते अचानक आठवल्यात मला की हा आपली आम्ही शाळेमध्ये जायचो. म्हणजे ते एक वेगळे अनुभव होता ना तो शाळेचा. खोटं बोलता तुम्ही माझ्याशी. काय खोटं बोलता? हा. झालं आता लग्न झालं, एक पोरगी झाली, आपलं चांगलं प्रेम चांगलं प्रेम चालू आहे. आता कुठे जाईल सोडून? झालं एक पोरगी झाली. नाही, आज सोडून म्हणजे सोडून देतो. नाही नाही, पहिलं आणि शेवटचं प्रेम तुझं तुझ्यावरतीच आहे गायत्री. हा बघ पप्पा बघ काय सांगतायत बघ मला. काय सांगतायत? बघ, सांग पप्पा. चला मित्रांनो, आपला मस्त नाश्ता रेडी झालेला आहे. इथं ते बघा, त्रिशूसाठी दूध, आमच्या दोघांसाठी चाय पोहे. चला तर नाश्ता वगैरे करून घेतो. तेच आठवलं, काही नाही, तेच तुम्हाला फक्त कविता वाचून दाखवली मित्रांनो एक, आणि गायत्रीला पण वाचून दाखवली. तिला पण सांगितलं मला 3 वर्षांनी आज पहिल्यांदा बोलले तुम्ही मला. काय बोललो पहिल्यांदा? की माझं प्रेम होतं. आणि मी असं बोललोच नाही की माझं प्रेम होतं. असं मी कधी बोललो की माझं प्रेम होतं? हे काय बोलले ना, दिसतंय तर. अरे गायत्री, प्रेम वगैरे न होतं, ते कविता लिहायची आवड होती. आणि त्याच्यानंतर ते स्पर्धा वगैरे असायच्या ना कॉलेजमध्ये, आता ते कविता वगैरे लिहून आणा. डायरेक्टली काही बोलू नाही शकले. हा, असं बरोबर कविताच्या माध्यमातून. नाही नाही यार, प्रेम वगैरे कोण काय असं काय वेडी आहेस का तू? प्रेम वगैरे केलं असतं मग लग्न पण केलं असतं ना. अजिबात नाही. कस काय अजिबात नाही? तिच्या घरच्यांना नाही असेल ना मंजूर. कस काय तिच्या घरच्यांना? तिच्या घरच्यांना पण मंजूर होतं. अरे अरे म्हणजे अरे तिच्या घरच्यांना म्हणजे असेल, तिच्या घरच्यांना पण मंजूर. पण बोलतायत ना बरोबर. नाही नाही, लग्न बिग्न काय नाही गायत्री, पहिलं आणि शेवटचं प्रेम तुझे फक्त बस. मग काय बरोबर बोलतात आता. आताच बोलले बघा. अरे बोलते बोलले का नाही? तू बोललीस की रेडी बिडी नसतील, म्हटलं रेडी पण असू शकतात ना, त्याच्यात काय नाही रेडिओ ते बोलते. नाही नाही, रेडी बिडी काही नाही, तसं काही नाही गायत्री. तू मित्रांनो, माझा नवरा काय काय प्रेम वगैरे काय नाही केलेलं. प्रेम वगैरे केलं असतं तुला कशाला बघायला आलो असतो मग मी. हा, आता मी बोलते ना, तिच्या आई वडिलांनी नाही सांगितलं असेल. हा, शोधायलाच लागेल ना. हा, कशाला शोधायला लागेल? तसं थोडी असतं. नाही नाही, खरंच नाही गायत्री, प्रेम वगैरे काहीच नाही केलं मी. तुमच्यावर विश्वासच नाही आता, अजिबात नाही विश्वास. हो बापरे, एवढं वर्ष माझ्या सोबत आहे अजूनपर्यंत काय तुला असं वाटलं का? बुक मधनं आता दिसतंय मला. अरे त्या बुक मध्ये त्या आठवणी लिहून ठेवल्यात फक्त. मग कसं बोलले, आठवणी आहेत ना त्या. अरे यार, आठवणी म्हणजे नुसत्या अशा कविता लिहून ठेवल्यात बुवा असं कुठेतरी त्या असं. आता कुणीच नाही यकीन करणार, एवढं सगळं मस्त लिहून ठेवलेलं आहे. असं कस काय? नाही नाही, प्रेमावर खर्च, हा. प्रेमाबद्दल बोलणं. अरे तसं नसतं काहीतरी ते. काय जाऊ दे आता, तू कविता केल्या नाही म्हणून तुला एक समजणार नाही त्या गोष्टी, नाही अजिबात समजणार नाही, तुला. खोटं नाही बोलायचं. कविता नाही. माझ्यावर नाही यायचं. तू पण प्रेम वगैरे नाहीच केलंय तू पण? अजिबात नाही. नाही. काय आलं, होऊन जातं ते कॉलेजच्या टायमाला, शाळेच्या टायमाला. बघा आता पण बोलले. अरे यार, हे चालेल मित्रांनो, चला बाय बाय. गायत्रीचं परत आता चालूच राहील. हा, बाय बाय, चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये.